भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी एक तुमच्यावरती आरोप केला की तुमची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आदिवासी मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं आणि स्वतः तुम्ही ते करताय म्हणून. हे बघा, संजय गायकवाड याच्या बेताल, बेजबाबदार आणि लांछनास्पद वक्तव्याचा आणि आरोपाचा सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो. संजय गायकवाड यांनी राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे होतं. आरोप प्रत्यारोप एक राजकीय करायला पाहिजे होते. परंतु ज्या निष्पाप मुली वाड्या तांड्यातून दऱ्याखोऱ्यातून आज शिक्षण घेण्यासाठी या आदिवासी आश्रम शाळेमध्ये आलेल्या आहेत, त्या आदिवासी मुलींच्या जवळपास 200-300 मुली त्या ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांचं चारित्र्य हनन करणारं, त्यांच्या चारित्र्यावर डाग लावणारं जे वक्तव्य आहे हे निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. आणि आमदार असो का कोणी असो, अशा बेजबाबदारपणाच्या माध्यमातून एखाद्या शिक्षण घेत असलेल्या आदिवासी मुलीचं, मागासवर्गीय मुलीचं किंवा महिला कर्मचाऱ्यांचं चारित्र्य हनन करून त्यांचं कौटुंबिक भविष्य आणि आयुष्य कलंकित करणं यासारखं दुसरं मोठं पाप समाजामध्ये कोणते नाहीये जे त्यांनी या ठिकाणी केलंय. आणि म्हणून मी आज पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी तक्रार दिली आहे, SP साहेबांकडे तक्रार दिली आहे की संजय गायकवाड हे काही धुतल्या तांदळाचं व्यक्तिमत्व नाही आहे. आज त्यांच्या कार्यालयामध्ये जे बेडरूम, त्यांचं फार्म हाऊस किती अद्ययावत आहे. नगरपालिकेच्या पैशातून त्या व्यवस्था उभ्या केल्या गेलेल्या आहेत. कोट्यवधी रुपये नगरपालिकेने जनतेच्या टॅक्स मधून त्या कार्यालयावर खर्च केलेला आहे. हा व्यक्ती अतिशय बेताल आणि बेजबाबदारपणे राजकीय आरोप करत असताना आदिवासी मुली आणि मागासवर्गीय महिला मुलींचं जे चारित्र्य हनन त्यांनी केलंय या संदर्भात त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि 15 दिवसाच्या आत त्यांनी माझ्यावर केलेले आरोप व मुलींचं केलेलं चारित्र्य हनन, आदिवासींच्या मुलींचं, त्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. अन्यथा मी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा हा त्यावरती दाखल करणार आहे. त्यांनी असंही म्हटलंय की विजयराज शिंदे हे दुसरा खराब बाबा आहे म्हणून. असं आहे, एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे असतात. तुम्हाला खराब म्हणत असेल तर तो सुपर खराब आहे. आणि याचं आत्मचिंतन त्यानं करा. आणि बोलताना आपण खऱ्या अर्थानं जबाबदारीनं आणि जाणीवेनं पुराव्यानं बोललो पाहिजे. वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत निलेश जाधव यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची, म्हणजे तुमच्यावर आणि शाळेवर जो आरोप झालाय त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. आम्ही सुद्धा SP ना हीच मागणी केली आहे की आमदारासारखं घटनात्मक पद, संवैधानिक पद, त्यांनी केलेल्या स्टेटमेंटला महत्व असते समाजामध्ये. आणि म्हणून समाजामध्ये उद्या त्या ठिकाणाहून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलीविषयी शंका निर्माण करण्याचं काम त्याच्या स्टेटमेंटने केलं. तिच्या चारित्र्याच्या वरती शंका निर्माण करण्याचं काम त्याच्या स्टेटमेंटने केलं. आणि म्हणून या वक्तव्याचं दूधचं दूध, पाणीचं पाणी झालं पाहिजे. त्याचं वक्तव्य जर खरं असेल तर कारवाई झाली पाहिजे, आणि त्याचं वक्तव्य जर खोटं असेल तर त्या ठिकाणी ती सत्यता सुद्धा समाजापुढे आली पाहिजे, जेणेकरून त्या मुलींचं जे भविष्य आहे, आयुष्य आहे, ते साफसुथरं झालं पाहिजे. काय परिणाम होऊ शकतो त्यांच्या वक्तव्यामुळे? शाळेतल्या ज्या मुली सध्या शिकतायत किंवा शिकून गेल्यात, त्यांच्या चरित्रावर डाग लावण्याचं, त्यांच्याविषयी शंका, कुशंका, त्यांच्याविषयी संशय निर्माण करण्याचं, त्यांच्या जीवनाविषयी संशय निर्माण करण्याचं काम या आमदारच्या स्टेटमेंटने झालंय. आणि त्यामुळे आदिवासी मुलींची, मागासवर्गीय मुलींची, महिला कर्मचाऱ्यांची ही बेआबरू झाली आहे, बदनामी त्यांनी केलेली आहे. त्याची माफी त्यांनी मागितलीच पाहिजे. नाहीतर शासनाने नियमानुसार, कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करून त्याची शिक्षा त्याला दिली पाहिजे. नक्कीच. तर हे होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.